मित्रांनो, महाराष्ट्राची शान वाढली। कोल्हापूरच्या 23 वर्षीय सई जाधवने 93 वर्षांचा इतिहास मोडलाय। इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून मधून पहिली महिला अधिकारी होण्याचा मान तिला मिळालाय। 13 डिसेंबरला डेहराडूनच्या IMM मधून पास आउट होऊन सई टेरिटोरियल आर्मी मध्ये लेफ्टनंट झाली। पुरुषांसोबत 6 महिन्यांच्या कठोर प्रशिक्षणानंतर तिला यश मिळालं। जाधव कुटुंबाची ही चौथी पिढी। पणजोबा ब्रिटिश सेनेत, आजोबा भारतीय सैन्यात, वडील मेजर संदीप जाधव। बेळगावात शिक्षण घेतलेल्या सईने SSB परीक्षा उत्तीर्ण केली आणि आज तिच्या आई वडिलांनी स्टार स्पिन करताना व्हायरल झालेला क्षण लाखो मुलींना प्रेरणादायी ठरतोय। तसंच 93 वर्षांचा इतिहास मोडून मराठी मुलगी नवीन अध्याय रचते, ही असंख्य मुलींसाठी प्रेरणा आहे, असं कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। IMM मधून आतापर्यंत 67,000हून अधिक अधिकारी घडले, पण सईने या पुरुष प्रधान क्षेत्रात प्रवेश करून एक नवा आदर्श घालून दिलाय। जून 2026 मध्ये सई चेटवूड परेड मध्ये सहभागी होईल। सईचं हे यश भारतीय सैन्यात महिलांच्या वाढत्या भूमिकेचं द्योतक आहे। सईने टेरिटोरियल आर्मी मध्ये प्रवेश करूनही एक वेगळी ओळख निर्माण केली, त्यामुळे तिच्या जिद्दीला सलाम, कारण तिच्या जिद्दीने राष्ट्र मजबूत व्हायला मदत होईल। सई जाधवचं यश हे फक्त एका मुलीचं नाही, तर संपूर्ण समाजाचं। वेळ आली की इतिहास बदलता येतो। आता अधिक मुलींना अशा संधी मिळाव्यात हे सरकार आणि समाजाचं कर्तव्य आहे, कारण मुलींची भरारी म्हणजे राष्ट्राची उंची वाढणं, आणि हे मराठमोळ्या सई जाधवने करून दाखवलंय।